नमस्कार. आजच्या या विश्लेषणात एकदम भारी विषय कव्हर करणार आहोत. रोजच्या छोट्या छोट्या सवयी भविष्यात अफाट संपत्तीत कशा बदलू शकतात हे आपण पाहणार आहोत. आता कॉलेजमध्ये असताना किंवा नुकतीच नोकरी लागलेली असताना गुंतवणूक वगैरे खूप नंतरची गोष्ट वाटते, बरोबर? पण खरं सांगतो, आत्ताच कोट्यधीश बनण्याची गुरुकिल्ली आपल्या हातात असू शकते. चला तर मग थेट सुरू करूया. सुरुवातीलाच एक भन्नाट प्रश्न घेऊया. काय आपला रोजचा तो बाहेरचा चहा आणि फास्ट फूड आपल्या नकळत भविष्यातील लाखो करोडो रुपये हिरावून घेत आहे? ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण आपण रोज जे छोटे मोठे खर्च करतो ना, ते भविष्यातील संपत्तीला कशी गळती लावत आहेत हे पाहणं खरोखरच डोळे उघडणार आहे. थोडक्यात आजच्या सत्राची रूपरेषा पाहूया. 1. छोट्या सवयी मोठी संपत्ती. 2. पैशाचं झाड लावणं. 3. इंडेक्स फंड्सची सोपी ओळख. 4. गुंतवणुकीच्या पर्यायांची तुलना. आणि 5. एक स्टेप बाय स्टेप ब्लूप्रिंट. तर वळूया पहिल्या भागाकडे, छोट्या सवयी आणि मोठी संपत्ती. इथं 3 प्रमुख रोजच्या सवयी आहेत ज्या आपल्या पैशांना अक्षरशः गळती लावतात. पहिलं म्हणजे मित्रांसोबत बाहेर वारंवार चहा पिणं. दुसरं सतत फास्ट फूड खाणं. आणि तिसरं अनावश्यक ऑनलाईन शॉपिंग. आता कॉलेज जीवनात ह्या सवयी अगदी नॉर्मल वाटतात, होय ना? पण ह्याच सवयी भविष्यात किती महागात पडू शकतात ते आता आपण बघूया. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आपण इथे कुठल्याही मोठ्या रकमेबद्दल बोलतच नाही आहोत. दिवसाला फक्त 70 ते 80 रुपये. हो, फक्त 70-80 रुपये. जर या 3 सवयींवर थोडं जरी कंट्रोल ठेवलं तर रोज एवढे पैसे वाचवणं अगदी सहज शक्य आहे. आणि मॅजिक इथेच सुरू होते. रोजचे हे वाचवलेले 70 ते 80 रुपये साठवून महिन्याच्या शेवटी तब्बल 2000 रुपये होतात. दिवसाला 80 रुपये वाचवणं अगदी चिल्लर वाटतं, पण महिन्याला बघता बघता 2000 रुपये उभे राहतात. आणि हे वाक्य खरंच खूप काही सांगून जातं. आज खर्च केलेले 2000 रुपये उद्या विसरले जातील. आपण आज मजा करण्यासाठी ते उडवले तर उद्या त्याची काहीच व्हॅल्यू उरणार नाही. पण तेच 2000 रुपये जर योग्य ठिकाणी गुंतवले तर तीच रक्कम भविष्याचा एकदम सॉलिड पाया बनू शकते. वळूया भाग 2 कडे, पैशाचं झाड लावणं. हे रूपक जरा नीट पहा. रोजची ही छोटी बचत म्हणजे एखाद्या बियाण्यासारखी आहे आणि वेळेसोबत जे चक्रवाढ व्याज मिळतं म्हणजेच कंपाऊंडिंग, हे त्या झाडाला मिळणाऱ्या पाण्यासारखं आहे. आता जसं एखादं झाड एका रात्रीत वाढत नाही, तसं पैसेही रातोरात दुप्पट होत नाहीत. पण सातत्याने पाणी घालत राहिल्यास म्हणजेच नियमितपणे गुंतवणूक केल्यास त्याचं एका विशाळ वृक्षात नक्कीच रूपांतर होतं. आणि हे वाक्य श्रीमंतांचं सर्वात मोठं सिक्रेट एकदम परफेक्टली सांगतं. श्रीमंत लोक मोठे पैसे कमवतात म्हणून श्रीमंत होत नाहीत, तर ते लवकर सुरुवात करतात आणि दीर्घकाळ सातत्य ठेवतात म्हणून श्रीमंत होतात. सुरुवातीला खूप मोठा पैसा असायलाच हवा असं अजिबात नाही. गरज आहे ती फक्त लवकर सुरुवात करण्याची आणि सातत्य टिकवून ठेवण्याची. म्हणूनच वेळ हा गुंतवणुकीतला सर्वात मोठा मित्र आहे. विशेषतः कॉलेजमध्ये असताना वेळ हीच आपली सर्वात मोठी संपत्ती असते. वयाच्या 20व्या वर्षी केलेली छोटीशी गुंतवणूक ही 35व्या वर्षी सुरू केलेल्या मोठ्या गुंतवणुकीपेक्षाही कैक पटीने अधिक परतावा देऊ शकते. हा लवकरात लवकर सुरुवात करण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आता पाहूया भाग 3, इंडेक्स फंड्स अगदी सोप्या भाषेत. आता इंडेक्स फंड म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इंडेक्स फंड जसं की निफ्टी ही एक टोपली आहे ज्यात देशातल्या सर्वात टॉप कंपन्यांचे शेअर्स असतात. यासाठी शेअर बाजारातले एक्सपर्ट असण्याची अजिबात गरज नाहीये. आपण थेट त्या टोपलीत गुंतवणूक करतो जी बाजारातल्या सर्वोत्तम कंपन्यांसोबत आपोआप वाढते. हे आपल्या पैशाच्या झाडासाठी एकदम सुपीक मातीसारखं काम करतं. आता आपण एका पारंपरिक पद्धतीची तुलना बाजारातल्या गुंतवणुकीसोबत करूया. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD विरुद्ध इंडेक्स फंड्स. FDमध्ये सुरक्षितता नक्कीच आहे, जी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. पण इंडेक्स फंडमध्ये प्रबळ वाढीची क्षमता लपलेली आहे. चला बघूया हे एक्झॅक्टली कसं काम करतं. भाग 4, गुंतवणुकीच्या पर्यायांची तुलना. फक्त 2000 रुपये महिना गुंतवल्यास काय होतं ते आपण पाहूया. 10 वर्षानंतर फक्त FDमध्ये 5 लाख होतात, पण FDs आणि निफ्टीच्या कॉम्बिनेशनमध्ये 7 लाख. आता थेट 30 वर्षांचा टप्पा पहा. FDमध्ये 75 लाख तर FD आणि निफ्टीमध्ये तब्बल 2,13,00,000 रुपये. बघताय ना, जसजसा वेळ पुढे जातो तसतसा हा गॅप किती प्रचंड होत जातो ते इथे अगदी स्पष्ट दिसतंय.
आणि आता 40 वर्षांच्या फायनल स्टेजवरचा हा फरक तर थक्क करणारा आहे. जर फक्त एफडीचा पर्याय निवडला तर 2.2 कोटी रुपये जमा होतात. पण जर एकदम शिस्तबद्धपणे फक्त निफ्टी इंडेक्समध्ये गुंतवणूक करत राहिलो तर 40 वर्षानंतर तब्बल 5 कोटी रुपयांची संपत्ती तयार होऊ शकते. हे आहे छोट्या रकमेवरील कंपाऊंडिंगचं खरं पॉवर हाऊस. भाग 5 द स्टेप बाय स्टेप ब्लूप्रिंट. ही ॲक्शन प्लॅन अगदी सिंपल आहे. स्टेप 1 रोजचे 70-80 रुपये अनावश्यक चहा किंवा फास्ट फूड टाळून वाचवा. स्टेप 2 ते पैसे एकत्र करून महिन्याला 2,000 रुपयांची बचत करा. आणि स्टेप 3 ही रक्कम निफ्टीसारख्या इंडेक्स फंडमध्ये SIPद्वारे म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे नियमितपणे गुंतवा. एकदा का SIP चालू केली की पैसे आपोआप कट होतात आणि पैशाचं झड आपोआप वाढू लागतं. आणि हे सूत्र आजच्या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश अगदी अचूकपणे मांडतं. छोटी रक्कम, अधिक सातत्य, अधिक दीर्घकालीन गुंतवणूक बरोबर आर्थिक स्वातंत्र्य. सध्या आपल्याकडे किती पैसे आहेत यापेक्षा आपण किती सातत्य राखतो यावरच आपलं फायनान्शियल फ्रीडम अवलंबून असतं. शेवटी जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज आपली कोणती रोजची सवय बदलून त्या बदल्यात करोडोंचं भविष्य निवडलं जाऊ शकतं यावर नक्की विचार व्हायला हवा. आणि हो, आजच सुरुवात व्हायला हवी. कारण उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आत्ताची वेळ हीच सर्वोत्तम वेळ आहे.